सध्याच्या जगामध्ये व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अनेकविध प्रक्रिया करते। सौंदर्य प्रसाधने उद्योग सध्या भलताच तेजीत आहे। सलून व पार्लर व्यवसायाला सध्या चांगले दिवस आले आहेत। असे जरी असले तरी चेहऱ्यावर हसू असलेली व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते, असे प्रतिपादन कवी अनिल दीक्षित यांनी केले। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या वतीने आयोजित बसव व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंताना श्री दीक्षित बोलत होते। हास्यरंग हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। या प्रसंगी नगरसेवक अमोलबापू शिंदे, सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोथली, सोलापूर शहर बुरुड समाज माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, साकव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश पाटील, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार आदी उपस्थित होते। यावेळी कवी दीक्षित यांनी सादर केलेल्या सैराट या कवितेने व खरातांच्या अंगणी सत्संग या विडंबन गीताने हास्याची निर्मिती केली। कवी भालचंद्र कोळपकर यांनी मामाची पोरगी याचबरोबर अनेक विनोदी कविता सादर करून श्रोत्यांना खळखळून हसवले। यावेळी आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदार, राजेश नीला, मनोज पाटील, श्रीमंत मेरू, योगेश कापसे, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंडी आदी उपस्थित होते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।